हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, आज आपल्याला खमंग ढोकळे करायचे. रवा बेसनचे 2 वाटी रवा, 1 वाटी बेसन घेतलं आहे, 3 चमचे साखर, मीठ हे असं टाकून घेतलं. आणि हे जे तुम्ही बाजूला चमच्यात बघितलं होतं तो सोडा होता. तर तो सोडा आपल्याला सपाट चमच्यावर बाजूला काढून ठेवायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून असं पहिले छान मिक्स करून घ्यायचं. एकदम पाणी टाकायचं नाही आहे. बघा, याच्यामध्ये तुम्ही ताक पण यूज करू शकता, पण मी थोडं दही वापरले. दही अवेलेबल होतं, तर तुम्ही याच्यामध्ये ताकसुद्धा वापरू शकता. छान चव येते. आणि साखर थोडी जास्त वापरली तरी चालते. छान याच्याने जाळीदार ढोकळे होतात. तर बघा, आता छान आपण त्याला फेटून घेऊयात. आणि बघा, छान फेटल्यानंतर या पद्धतीचं दिसते. त्यानंतर आपण सोडा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर एकाच दिशेने फेटायचे, मध्येच इकडे मध्येच तिकडे नाही फेटायचे. बघा, असं छान एकाच दिशेने फेटून घ्यायचे. त्याच्यामुळे छान पीठ पण फुगून येईल आपलं. आणि एका साईडला मी प्लेटला तेल लावून घेतलं होतं ढोकळ्यांच्या. मिशोवरून मागवलं होतं मी, ते 350चं आलं होतं. म्हणजे माझं जुनं इडलीचं भांडं होतं, तर त्याच्यामध्ये मला ते यूजफुल होणार होतं. तर बघा, असं या पद्धतीने आपण त्याच्यात टाकून घेतलं आहे ते. आणि हे स्टँड आहे बघा ढोकळ्यांचं. आणि असे आपले ढोकळे तयार झालेले. आता छान आपण याला फोडणी दिली आहे आणि कट करून घेऊयात त्यांना आता. आणि उरलेल्या पिठाचं मी इडलीच्या भांड्यामध्ये लावले होते. आणि आज मंगळवार होता, तर छान देवपूजा पण करून घेतली. आणि मार्गशीर्ष महिन्यातला जो ड्रेस होता माझ्या देवीचा, छान पिवळ्या रंगाचा, बघा मी तो आता इथे वापरायला काढला आहे. तर चला, बाय.